जे मुलं शिक्षणापासून आहेत, 5व्या वर्गापासून ग्रॅज्युएट पर्यंत आहेत, जे शिक्षण सोडून अनेक प्रवाहात आहेत, परंतु 30 ते 35 वर्षाच्या आत आहेत, या संपूर्ण मुला मुलींना तू त्या ठिकाणी बोलव म्हणलो भवनामध्ये. आणि मंगळवार दिवशी मी त्या ठिकाणी गेलो. जवळपास 70 ते 80 मुलं मुली त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते. आणि उपस्थित असताना मी अनेक विचारावर मार्गदर्शन केलं. आणि तो जो मुलगा ज्या दिवशी दारू पिऊन माझ्या घरी आला, मला माफी मागण्यासाठी आला, त्या मुलाला मी त्या ठिकाणी उभा केला. त्याला उभा केलो आणि त्याला विचारलं, तू विनंती म्हण. कारण आपण बैठक म्हटलं का कोणाला तरी काही विचारलं, त्याला तेच विचारलं, उभा करून म्हणलं विनंती म्हण. त्याने एक वेळ सांगून 3 वेळ विनंती म्हणण्याचा प्रयत्न केला, त्याला ती आली नाही. आणि मग मी त्याला विचारलं, तुला विनंती का नाही आहे? त्यावेळेस तो मनाला सांगायला बसला, मी म्हणे दारूचा व्यसन केलो म्हणून मला मानव धर्माची शिकवण जिच्यामुळे आम्ही परमेश्वरी कार्याचा योग साध्य करतो ती विनंती मला येऊन नाही राहिली साहेब म्हणे. ही माझी महान चूक झाली. तेव्हा मी त्याला विचारलं की तू मानव धर्माचा सेवक आहेस, दररोज सकाळी विनंती करतेस, सायंकाळी प्रार्थना करतेस, आणि त्या प्रार्थनेमध्ये 3रा नियम आहे अनेक वाईट व्यसन बंद करणे. त्यातही लिहिलं आहे दारूचा व्यसन बंद करणे. याची तुला जाणीव नाही का म्हणलो. अजी म्हणते मला जाणीव तर आहे, दररोज तर म्हणतो, परंतु एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं का? तुम्ही त्याला पुन्हा विचारलो की तू या मार्गाचा सेवक असून या अविचाराकडे वळलास कसा? याला कारण कोण आहे? तुझ्या व्यसनाले कारणीभूत कोण आहे? त्यावेळेस त्यानं सर्वात प्रश्नाच्या त्या उत्तर दिलं आणि सर्वात पहिले सांगितलं, मी जर या व्यसनाच्या अधीन झालो असेल, व्यसनाच्या सानिध्यात गेलो असेल, तर याले कारणीभूत माझे मायबाप आहेत. याले कारणीभूत म्हणजे आई वडील आहेत म्हणे. कारण मी जन्मजात म्हणजे लहानसा असेल 2-3 वर्षाचा तेव्हा या मार्गाचा स्वीकार केला. माझ्या आई वडिलांनी तेव्हा या मार्गाचा स्वीकार केला. 33 कोटी देवधर्म आहेत हे मला माहित नाही म्हणे. 33 कोटी देवधर्म काय आहेत हे मला माहित नाही, परंतु या मार्गात ज्या भगवंताच्या नावाने अगरबत्ती पूजा हवन कार्य होते माहित आहे. परंतु मी जसा मोठा होत गेलो, कधी माझ्या बापांनी मला चर्चा बैठकीचा रस्ता दाखवला नाही म्हणे, कधी हवन कार्याचा रस्ता दाखवला नाही म्हणे, कधी सेवक संमेलनाचा रस्ता दाखवला नाही म्हणे. कारण माझ्या आई आणि माझे वडील कधी त्या कार्यात गेल्याचे नाही म्हणे, तर मला कुठून ज्ञान येईल म्हणे. सर्वात चांगली गोष्ट. आणि आज येथे बी तसे असतील व्यक्ती, या ठिकाणी बी तसे व्यक्ती असतील. तुमचे पालक आहेत, उद्या तुम्हाला प्रश्न करणार आहेत. कारण तुम्ही तो रस्ता त्यांना नसेल दाखवत तर तुमचे पोरं तुमच्यावर बोट ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. तुमचे मुलं तुमच्यावर बोट ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मते साहेबांनी म्हटलं की जामचे सेवक बाहेर आहेत. आम्ही आमचे कामधंदे सोडून 2 फरवरी पासून 3 एप्रिल पर्यंत सतत सेवक संमेलन आहे. दररोज फिरून राहिलो. कशासाठी? महाराष्ट्र शासन पगार देणार आहे आम्हाला. महाराष्ट्र शासन पगार देणार आहे का? अच्छा, मोवाडी मंडळाचा सचिव अध्यक्ष आहेत, आम्हाला मंडळ पगार देते? तोही देत नाही. या ठिकाणी मार्गदर्शक आहेत नागफासीजी, तुम्ही ज्यांच्या हातून सेवक झाले आहेत त्यांनी कधी तुमच्याकडून 5 पैसे घेतले? हे कार्य निष्काम आहे, जनजागृतीचे आहे. आणि या जनजागृतीचे कार्य बाहेरचे व्यक्ती जर आपले कामधंदे सोडून येत असतील, तुमच्या गावात या ठिकाणी पैसा खर्च करून आज संमेलन घडवून झाले. संमेलन पैसे खर्च करून घडवतो. पैसे खर्च कुठं करतो आपण? आपल्या जीवनात पैसे कुठं खर्च करतो? जेव्हाही पैसे खर्च करतो तेव्हा त्या पैशाच्या माध्यमातून का भेटते? वस्तू भेटते किंवा चीज बनते. मग आम्ही या मानव धर्माच्या सेवक संमेलनासाठी पैसा जर खर्च करत असून तर या पैशाची चीज किंवा वस्तू आमच्या जीवनात साध्य झाली तर हा पैसा खर्च करण्यासाठी आमचा उपयोगी लागला हे सिद्ध होणार आहे.
हे सिद्ध होणार आहे आणि यासाठीच हा कार्य घेतला जातो, हा कार्य केला जातो. आणि म्हणून त्या विचाराला जपा. बंधूंनो, या ठिकाणी मानव धर्माच्या शेवकीने आहेत. ज्या कुटुंबात तुम्ही राहता, ज्या परिवारात राहता, महान त्यागी बाबा जुमदेवजीनं जे 4 तत्वात भक्ती सांगितली, भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग साधण्या करता बाबांनी 4 तत्व दिली आहेत. मग त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सेवकांना मी विनंती करेन की आम्ही म्हणतोय भगवत प्राप्ती करता, मग भगवत प्राप्ती आम्हाला झाली का? निष्काम कर्मयोग साधण्या करता, मग निष्काम कर्मयोग आम्हाला साध्य झाला का? त्यासाठी बाबांनी 4 तत्व दिली आहेत. जे 4 तत्व दिले आहेत, त्या 4 तत्वात पहिला तत्व आहे परमात्मा एक. पहिला तत्व आहे परमात्मा एक, ज्याला आम्ही दररोज म्हणतो तो परमात्मा एक आहे. आणि या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे सजीव आहेत, मग तो मानव असो, पशु असो, पक्षी असो आणि वनस्पती असो, किडे माकुडे, अनेक प्रकारचे जे सजीव आहेत, त्या सजीवाची आत्मा आणि त्या परमात्म्याशी जुळलेली आहे. म्हणून तो परमात्मा एक आहे. त्या परमात्म्याशी जी आत्मा जुळली आहे, ती आत्मा माझ्यातही आहे. हा भास या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक सेवकाला झाला पाहिजे. तरच आम्ही आमची आत्मा त्या परमात्म्याशी जुळलेली आहे. आमची आत्मा त्या परमात्म्याशी जुळलेली आहे, म्हणून आम्ही सजीव आहोत. ज्या दिवशी आमच्या शरीरातली ती आत्मा निघून जाते, त्या दिवशी आमचा शरीर मृत्युमुखी पडते का नाही? मग त्या शरीराला किंमत आहे का? त्या शरीराला किंमत आहे का? किंमत कशाला आहे? किंमत कशाला आहे? त्या आत्म्याला. मग तो आत्मा त्या सजीवात आहे, त्या शरीरात आहे. तोपर्यंत त्या शरीराच्या माध्यमातून, त्या सजीवाच्या माध्यमातून परमात्म्याचे कार्य घडले पाहिजे, तर तो खरा एक परमात्मा आहे हे आम्ही म्हणतो. हे सिद्ध होईल. आणि म्हणतोय आम्ही दुसरा तत्व मर्या जे भगवत नाम पर. जेव्हा जेव्हा त्या परमात्म्याला आम्ही भक्तिभावाने मानतो, हा आत्मविश्वास त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो, तेव्हा तो परमात्मा म्हणतो तुझे दुःख दूर करील. का म्हणते? तेव्हा तो परमात्मा म्हणतो तुझे दुःख दूर करील. मग मानव धर्माच्या सेवकाला का पाहिजे? मानवी जीवन जगत असताना सुख असतं पाहिजे. मग तो सुख पाहिजे असेल तर आम्ही खरोखर त्या परमात्म्याला मानतो का? अगरबत्ती लावतो, दिवा लावतो, कापूर लावतो, विनंती करतो, तेव्हा खरोखर त्या परमेश्वराच्या समोर आम्ही जेव्हा बसतो, तेव्हा आमचा एक लक्ष, एक चित्त असते का? असते का? तो नसते. सासवा सुनाचा झगडा झाला आणि सकाळी अगरबत्ती लावते, ते सून पुरा राग त्या मासिकच्या काळीवर काढतेनं जोरसे उगरते. सत्य सत्य आहे का नाही? तो राग मनात असते आणि भक्तीला बसतो. मग भक्ती करण्यासाठी आमच्या मनात प्रेम जागृत व्हायला पाहिजे. तर मग आमच्या कुटुंबाचं आचरण कसं असायला पाहिजे? आमच्या कुटुंबाचं आचरण कसं असायला पाहिजे? आमचे दुःख दूर करतो, दारिद्र्य दूर करतो. म्हणजे पैसा परमेश्वर देईल म्हणते तुझ्या जीवनात, आणि मरशील तेव्हा तुझ्या आत्म्याचा उद्धार करील म्हणते, आणि आजपासून ज्या ज्या इच्छा निर्माण करशील त्या इच्छा पूर्ण करील म्हणते. असा परमेश्वर महानते की बाबा जुमदेवजीने आम्हाला दाखवलाय. अरे आम्ही मानव धर्माचे सेवक आजही सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण आमच्या कुटुंबात करत नाही. कारण ज्या कुटुंबात सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण झालं, तो कुटुंब खरोखर मानव धर्माचा सेवकांचा ओळखू येईल. तो समाजात नाही, गावात ज्या मोहल्यात तो राहतो, त्याचा सुगंध सत्य मर्यादा प्रेमाचा. बंधूंनो, भांडण तर सर्वांच्याच घरी होतात, पण त्या भांडणाचा गंध शेजारच्यालाही नाही कळल्या पाहिजे. हा मानव धर्माचा सेवकाचा कुटुंब असा घडला पाहिजे की भांडणही झाला तर त्याची झड घराजवळ जो राहतो ना, अनेक वेळा
त्याला कळला नाही पाहिजे, असा सुखाचा संसार आम्हाला करता आला पाहिजे. आम्ही सेवक मानव धर्माचे, शिकवण सत्य मर्यादा प्रेमाची. परंतु आजही मानव धर्माचा सेवक घरी जर भांडण होत असेल तर त्याच्या बजार रस्त्यावर येते. असे कितीतरी संसार आहे, कितीतरी कुटुंब आहे. म्हणून या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सेवक आम्ही बाबाची आहो, शिकवण मानवतेची आहे. मग मानवतेचे कार्य आमच्या हातून होतात का? होतात का? मग कधी करणार? गड्ड्यात गेल्या कधी करणार? बंधूंनो, या पृथ्वीच्या पाठीवर येण्याचा मार्ग एक आहे. या पृथ्वीच्या पाठीवर जन्म घेऊन येण्याचा मार्ग एक आहे, जाण्याचे मार्ग अनेक आहेत. कोणी ऍक्सिडेंट होऊन मरतो, कोणी आत्महत्या करतो, कोणी कोणत्या रोगाने मरतो, कोणी कशाने मरतो. परंतु जन्म आणि मृत्यू याच्यात आम्ही जे कर्म करतो ते कर्म असे केले पाहिजे की आम्हाला स्वयं ज्यावेळेस पृथ्वीच्या पाठीवरून आम्ही जाऊ तेव्हा परमेश्वर आम्हाला न्यायला आल्या पाहिजे. असे आमच्यातून कर्म घडले पाहिजेत. आणि महान त्यागी बाबा जोगदेवजीने ज्या तत्व शब्द नियमाच्या विचारातून या मानव धर्माची निर्माण केली आणि या मानव धर्माचे सेवक बनलो, तर सेवक म्हणून सगळ्यांनी आम्ही कर्म चांगले केलो पाहिजे. कोठी जाऊन करा नको. ज्या घरात राहता, ज्या घरात तुम्ही 4 लोक राहता, त्या 4 लोकात आमचा प्रेम किती आहे, विश्वास त्या परमेश्वराच्या प्रती किती आहे, एकामेकाच्या प्रती किती आहे, आदर आणि प्रेम आहे. आम्ही त्या कुटुंबात 4 लोक राहतो, ते 4 लोक एकामेकाचा किती आदर करतो. आणि हे जर आम्ही साध्य केलो तर खरोखर आमचा कुटुंब हा मानव धर्माचा सेवक शोभिवंत दिसल. ज्याप्रमाणे गुलाबाचा झाड हा जर घराजवळ असला, मोगऱ्याचा झाड एखाद्याच्याही घरी असला तर त्याचा सुगंध परिसरात दरवळतो. आणि ज्या सेवकाच्या कुटुंब सत्यमर्यादा प्रेमाचं आचरण करून आपला प्रपंच साध्य करत असेल तर त्याचा सुद्धा सुगंध त्या मोहल्यात, त्या गावात हा पसरणार आहे. अशी शिकवण माझ्या बाबाने या मानव धर्माच्या सेवकाला फुकटात वाटून दिलेली आहे बंधूंनो. परंतु आजही आम्ही ज्या विचाराशी जुळलो त्या विचाराला अंगी करत नाही आणि म्हणून या मानव धर्माचे सेवक आम्ही झालो. परंतु अनेक धर्मावाले आमच्यावर टीका करत असतात, कारण आमचे आचरण तसे नाही, आमच्या सुधारणा तशी झालेली नाही. आणि आमची सुधारणा व्हावी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे म्हणून हे कार्यक्रम घेतो. आज तुम्ही 10 वाजेपासून 12 वाजेपासून या ठिकाणी बसल्यात. तुम्ही इथं आहात तोपर्यंत जागृत आहे तुमच्या माइंड. घरी गेले जसेच्या हे वस्तुस्थिती. आम्ही घरी गेलो जसे तशी. मग आमच्या सुधारणा काय झाली? तर आम्ही आमच्या विचाराची गाठ कुठंतरी मनात बांधलो पाहिजे की मी आजपासून पुढच्या कार्यक्रमाच्या इथपर्यंत एका वर्षात मी माझ्या कुटुंबात काय बदल केला. जी बोलणारी बाई आहे आता असते कुटुंबात, जर कधी घरचा माणूस गरम असेल तर बाईनं नरम व्हावा, आणि बाई जर गरम असाल तर माणसानं नरम व्हा, तर तो संसार सुखाचा चालेल का नाही. आणि संसार चालवायचा आहे, सोडचिट्टी करून बाहेर पळायचं नाही, त्याच घरात राहायचं आहे. पण बाजार करून नको रा. संसार असा सुखानं करा असा शहाणपण आम्हाला या मानव धर्मात भेटला. आणि संसार आम्ही शहाणपणानं केलो तर खरोखरच आम्ही या मानव धर्माचे सेवक झालो. जी शिकवण बाबांनी दिली ती विचारात धरलो, हा साध्य होईल. आणि आज जरी तुम्ही या ठिकाणी जास्त सेवकीने बसल्या तर तुमच्यात सुधारणा किती होती, सुधारणा किती करतो. सुधारलेले महत्व बसतो तर कार्यक्रमात बैठकीत जातोय, विचार आहेत तो, पण सर्वात जास्त त्या विचाराला आम्ही सोडून देतो, त्याला महत्व देत नाही. ज्या दिवशी आम्ही महत्व देऊ, ज्या दिवशी आम्ही ज्या विचाराला महत्व देऊ तर खरोखरच आमचा कुटुंब सुद्धा स्वर्गातून सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येक स्त्रीने ह्या विचाराला आपल्या मनात ग्राह्य धरून आपला कुटुंब, आपला प्रपंच कसा साध्य करता येईल आणि त्या घराला कसा स्वर्गातून सुंदर बनवता येईल ह्या शिकवणीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला तर जाम या गावात
जाम या गावात मानव धर्माच्या शिकवणीच्या माध्यमातून परमात्म्याच्या कार्यात परमेश्वरी शक्ती कार्य करून स्वर्गात सुंदर असे गाव म्हणून दिल्या जाईल आणि त्या सेवकांची कीर्ती साऱ्या जगभर पसरली जाईल असे कार्य जर तुम्ही केलं तर खरोखर आज हा संमेलन घडवला हा साध्य होईल. बंधूंनो, या ठिकाणी मला जामवासींनी बोलविलं, मान सन्मान दिलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही सुद्धा 2 शब्द माझं प्रेमाने ऐकून घेतलं, त्यामुळे मी तुमचे मनपूर्वक आभार मानून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. बाबांना नमस्कार, सर्व सेवकांना नमस्कार. बंधू नमस्कार. धन्यवाद सार्वेजी.